स्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. समाजशास्त्र इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे. प्रकरण क्रमांक 3 समाजशास्त्रातील मूलभूत संकल्पना या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. म्हणजे प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते तुमच्या लक्षात येईल. प्रकरण संपल्यानंतर प्रकरणाच्या खाली स्वाध्याय दिलेला आहे, त्यावरील प्रश्नांची उत्तरे आपण आता पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला आहे. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. पर्याय निवडायचा आणि विधान पूर्ण लिहायचं आहे. 1. समाज हा टिंबटिंब यावर आधारित आहे. पर्याय सहकार्य, स्पर्धा, संघर्ष. याचं अचूक उत्तराचा पर्याय आहे सहकार्य. समाज हा सहकार्यावर आधारित आहे. क्रमांक 2. गाव हे समुदायाचा टिंबटिंब भाग आहे. पर्याय ग्रामीण, शहर, महानगर. याचं अचूक उत्तर आहे ग्रामीण. गाव हे समुदायाचा ग्रामीण भाग आहे. क्रमांक 3चं विधान. कुटुंब हे टिंबटिंब या गटाचे उदाहरण आहे. पर्याय मोठा, प्राथमिक, अनौपचारिक. याचं अचूक उत्तर आहे प्राथमिक. कुटुंब हे प्राथमिक या गटाचे उदाहरण आहे. 4. सामाजिक दर्जा हा व्यक्तीच्या समाजातील टिंबटिंब संबंधित असतो. पर्याय कार्य, स्थान, उद्दिष्ट. याचं अचूक उत्तर आहे स्थान. सामाजिक दर्जा हा व्यक्तीच्या समाजातील स्थान संबंधित असतो असं पूर्ण वाक्यात लिहायचं. प्रश्न पहिल्यातलाच आहे. चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. 1. कुटुंब, ऐच्छिक समूह. आता पहिली चुकीची जोडी सापडली. चुकीची जोडी शोधायची, दुरुस्त करून लिहायची. जात, अनैच्छिक समूह. गाव, प्राथमिक समूह. कामाचे ठिकाण, दुय्यम समूह. आता याचं चुकीची जोडी सापडली आहे, दुरुस्त करून लिहायची. कुटुंब, अनैच्छिक समूह. पहिल्यातलाच आहे. प्रत्येक विधान वाचा आणि चौकटीत दिलेल्या योग्य संज्ञा ओळखून लिहा. विधानाला योग्य संज्ञा लावायची. चौकटीत 3 संज्ञा दिल्या आहेत. भूमिका, लोकरूढी, समाज. क्रमांक 1. वर्गात वेळेवर येणे हे विद्यार्थ्याचे कर्तव्य आहे. आता कोणती संज्ञा लागेल इथे? तर इथे आहे भूमिका. क्रमांक 2. भारतात अनेक ठिकाणी हाताने जेवण्याची पद्धत आहे. इथे संज्ञा आहे लोकरूढी. 1-1 गुणांच्यासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न अशा प्रकारे येतात संज्ञा ओळखायला. प्रश्न पहिल्यातलाच आहे. अधोरेखित शब्दाच्या जागी अचूक शब्द लिहून विधाने पूर्ण करा. 1. रोजच्या जीवनात अवलंबल्या जाणाऱ्या नियमांना कायदा म्हणतात. आता कायदा हा शब्द अधोरेखित केला आहे, हा चुकीचा आहे. मग इथे योग्य शब्द लिहायचा आहे दुसरा. लोकरूढी म्हणतात. रोजच्या जीवनात अवलंबल्या जाणाऱ्या नियमांना लोकरूढी असे म्हणतात. 2. कुटुंब हे ऐच्छिक समूहाचे उदाहरण आहे. आता ऐच्छिक समूह, ऐच्छिक शब्द अधोरेखित केला आहे, तो चुकीचा आहे. तिथे दुसरा शब्द येईल अनैच्छिक. कुटुंब हे अनैच्छिक समूहाचे उदाहरण आहे. प्रश्न दुसरा आहे. दिलेल्या संकल्पनेचे योग्य उदाहरण लिहा व तुमच्या उत्तराचे समर्थन करा. आता संकल्पना दिलेली आहे, त्याचं उदाहरण लिहायचं, समर्थन करायचं. 1. आर्थिक जीवनातील अर्जित दर्जा. 2. विद्यार्थी म्हणून भूमिका, संघर्ष. याचं आपण उदाहरण पाहूया. 1. आर्थिक जीवनातील अर्जित दर्जा. त्या उत्तरामध्ये क्रमांक देऊन लिहायचं. 1. माहिती तंत्रज्ञान आणि जागतिकीकरणाच्या या युगात कनिष्ठ वर्ग जातीतील कर्तबगार तरुण तरुणी स्वकष्टाने उच्च ज्ञान संपादन करतात. 2. अशा हजारो उच्च शिक्षित भारतीय तंत्रज्ञांना अमेरिकेसारख्या प्रगत देशात रोजगाराची संधी उपलब्ध होऊन ते आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत पोहोचले आहेत. 3. आर्थिक जीवनात स्वकर्तृत्वाने उच्च स्थान संपादन करणे यास आर्थिक क्षेत्रातील अर्जित दर्जा असेच म्हणावे लागेल. 4. या पुढच्या काळात जात आणि जन्म यापेक्षा शिक्षण आणि कर्तबगारी हेच घटक व्यक्तीच्या सामाजिक स्थानाचे निर्धारण करतील. क्रमांक 2. विद्यार्थी म्हणून भूमिका, संघर्ष. 1. उत्तराचा क्रमांक.
विद्यार्थी म्हणून अध्ययन करणे ही प्राथमिक भूमिका पार पाडत असतानाच कनिष्ठ वर्गातील विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गळतीचे प्रमाण चिंताजनक आहे. 2. ज्ञानार्जन करण्याऐवजी अर्थार्जन करण्यासाठी ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण अर्धवट सोडून देतात. म्हणजेच विद्यार्थी ही भूमिका पार पाडत असताना कुटुंबासाठी अर्थार्जन करणे ही भूमिकाही त्यांना पार पाडावी लागते. 3. ज्ञानार्जन आणि अर्थार्जन या दोन भूमिकांच्या संघर्षात अर्थार्जन करणे अधिक महत्त्वाचे बनते. 4. मात्र प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतही काही विद्यार्थी ज्ञानार्जनाची कास सोडत नाहीत. त्यासाठी ते रात्रशाळेत जातात आणि दिवसा अर्थार्जन करतात. दुसरा प्रश्न आहे त्यातलाच टिपा लिहा. 1. समाजाची वैशिष्ट्ये. 2. प्राथमिक गटाची वैशिष्ट्ये. 3. नियमनांचे प्रकार. यावरील आपण टिपा पाहूया. क्रमांक 1. समाजाची वैशिष्ट्ये. उत्तर. 1. नामवंत समाजशास्त्रज्ञ मॉरिस गिन्सबर्ग यांच्या मते समाज म्हणजे विशिष्ट संबंध अगर वागण्याच्या पद्धतींमुळे एकत्र आलेल्या व्यक्ती ज्या इतरांपेक्षा वेगळ्या वाटतात, तसेच त्या व्यक्तींच्या संबंधात इतर व्यक्तींचे वर्तनही भिन्न वाटते. म्हणजेच केवळ व्यक्तींच्या एकत्र येण्याने समाज बनत नाही, तर त्यांच्या परस्पर संबंधांच्या आंतरिक क्रियांची ती एक व्यवस्था असते. 2. सामाजिक संबंधांचे जाळे. मॅकआयव्हर आणि पेज यांच्या मते समाज हा सामाजिक संबंधांचे जाळे आहे. व्यक्तीतील आंतरक्रिया आणि सामूहिक जाणीव ही समाजाची वैशिष्ट्ये आहेत. सामाजिक संबंधाद्वारा व्यक्ती विविध सामाजिक संस्थांशी संलग्न असतात. 3. साम्य व भेद. शारीरिक आणि मानसिक साधर्म्य असल्याशिवाय समाजाची निर्मिती होऊ शकत नाही. आपण सर्व एक आहोत या जाणिवेतून समाजाची निर्मिती होत असली तरी त्यातील व्यक्ती भिन्न जाती, धर्म, लिंग, शारीरिक वैशिष्ट्ये आणि बौद्धिक क्षमता याबाबत एकमेकांशी भिन्न असतात. समाजातील काही व्यक्ती श्रेष्ठ तर काही व्यक्ती कनिष्ठ समजल्या जातात. सामाजिक स्तरीकरण प्रत्येक समाजात आढळून येते. 4. परस्पर सहकार्य. सहकार्याशिवाय कोणताही समाज आपले अस्तित्व टिकवू शकत नाही. समाजातील व्यक्ती परस्परांशी सहकार्य करून आपली सामूहिक व वैयक्तिक उद्दिष्टे पार पाडत असतात. 5. परस्परावलंबन. समाजात विविध कामे पार पाडण्यासाठी कामांची विभागणी झालेली असते. एमिल दुर्खीम यांनी हे स्पष्ट केले आहे की समाज जसजसा विकसित होत जातो तसतसे समाजातील परस्परावलंबन वाढत जाते. 6. नियमन. समाजातील लोकांचे वर्तन, रूढी, परंपरा, चालीरीती, कायदे इत्यादी नियामकांद्वारा नियंत्रित केले जाते. चुकीच्या वर्तनास किंवा समाजविघातक कृत्यांसाठी शासन केले जाते. 7. गतिशील. समाज हा गतिशील असतो. सामाजिक परिवर्तन प्रत्येक समाजाचा स्थायी भाव असतो. मानव हा बदलत्या परिस्थितीशी अनुकूलन साधणारा असल्याने बदलत्या परिस्थितीनुसार समाजात परिवर्तन घडून येत असते. खेड्यांचे रूपांतर शहरात आणि शहरांचे रूपांतर महानगरात होत असते. कृषीप्रधान समाजाची वाटचाल उद्योगप्रधान समाजात होत असते. ग्रामीण समुदायात मंद गतीने तर शहरी समुदायात जलद गतीने सामाजिक परिवर्तन घडून येत असते. दुसरी टीपा आहे प्राथमिक समूहाची किंवा गटाची वैशिष्ट्ये. उत्तराचा क्रमांक 1. नामवंत समाजशास्त्रज्ञ चार्ल्स कुले यांच्या मते ज्या समूहामध्ये घनिष्ठ संबंध असतात, ज्यांच्यात परस्पर सहकार्य असते, जी व्यक्तीची समाजाचा जबाबदार घटक म्हणून जडणघडण करते, त्या समूहास प्राथमिक समूह असे म्हणतात. 2. भौतिक सान्निध्य. प्राथमिक समूहातील सदस्यांची संख्या मर्यादित असते. समूहाचा आकार लहान असतो. त्यामुळे सदस्यांचे संबंध समोरासमोरचे असतात. त्यांच्यात भौतिक सान्निध्य आणि घनिष्ठ संबंध असतात. 3. लहान आकारमान. सापेक्षतः कुटुंबासारख्या प्राथमिक समूहाचे आकारमान लहान असते. त्यांच्या सदस्यांची संख्या मर्यादित असते. त्यामुळे त्यांचे संबंध घनिष्ठ असतात. 4. निकटचे संबंध.
प्राथमिक समूहातील व्यक्तींचे परस्पर संबंध निकटचे आणि सर्वसमावेशक असतात. आईवडील हे मुलाचे केवळ लालनपालन करतातच असे नाही, तर त्याच्या सर्वांगीण विकासाची काळजी वाहतात. 5. नात्यांचे शाश्वत स्वरूप. सापेक्षतः प्राथमिक समूहातील संबंध कायमस्वरूपी व टिकाऊ असतात. हे संबंध दीर्घकाळ टिकणारे असतात. 6. समान उद्दिष्ट. प्राथमिक समूहातील सभासदांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण झालेली असते. त्यांच्यात अकृत्रिम संबंध प्रस्थापित झालेले असल्यामुळे त्यांच्या उद्दिष्टांमध्ये समानता आढळून येते. समूहाच्या ध्येयपूर्तीच्या त्या सर्वांचे प्रयत्न एकाच दिशेने होत असतात. कुटुंब व मित्रगट ही प्राथमिक समूहाची उत्तम उदाहरणे आहेत. 7. अनौपचारिक नियंत्रण. प्राथमिक समूहातील नियंत्रण अनौपचारिक स्वरूपाचे असते. ते परंपरागत व भावनिक संबंधावर आधारित असते. पुढचा प्रश्न टिपा आहे. नियमनांचे प्रकार. उत्तर. ज्या साधनांद्वारा सामाजिक वर्तन व व्यवहारांचे नियमन केले जाते त्यांना नियामके असे म्हणतात. शेरीफ आणि शेरीफ यांच्या मते प्रमाणित सामान्यीकरणाशी संबंधित ज्या वर्तणुकीच्या पद्धती असतात त्यांना सामाजिक नियमन असे म्हणतात. नियमकांद्वारा सामाजिक नियमनांचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. 1. लोकरूढी. विल्यम सनमर यांच्या मते समाजामध्ये रूढ असणाऱ्या वर्तनपद्धती म्हणजे लोकरूढी होय. भारतीय समाज परंपरानिष्ठ असल्याने त्यात रूढींचा पगडा दिसून येतो. उदाहरणार्थ, भारतीय पद्धतीच्या जेवणात फक्त हाताच्या बोटांचा वापर करून जेवण केले जाते. वडीलधाऱ्या व्यक्तींना चरणस्पर्श करून आदर व्यक्त केला जातो. 2. लोकनीती. विल्यम सनमर यांच्या मते समाजहितासाठी समाजात दृढ झालेले व पूर्वापार चालत आलेले रीतिरिवाज म्हणजे लोकनीती. परंपरानिष्ठ समाजात लोकनीतीद्वारा व्यक्तीच्या वर्तनावर कडक निर्बंध लादले जातात. उदाहरणार्थ, स्त्रीचे कौमार्य सर्वच समाजात पवित्र मानले जात असल्याने विवाहपूर्व लैंगिक संबंधावर निर्बंध लादले जायचे. क्रमांक 3. कायदा किंवा विधिनियम. प्रगत समाजात राज्यसंस्था निर्माण झालेली आहे. काही कायदे पारंपरिक असतात. उदाहरणार्थ, मुस्लिम पर्सनल लॉ. मात्र बहुसंख्य कायद्यांची निर्मिती कायदेमंडळाद्वारा केली जाते. ते लिखित स्वरूपाचे असतात. न्यायसंस्था कायद्याचे अर्थघटन करून न्यायदानाची जबाबदारी पार पाडते. कायद्यातील तरतुदींनुसार कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस शासन केले जाते. भारतात 1955 साली हिंदू विवाह कायदा आणि 2005 साली कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा करण्यात आला. प्रश्न क्रमांक 3 आहे. फरक स्पष्ट करा. 1. प्राथमिक गट आणि दुय्यम गट. 2. अनैच्छिक गट आणि ऐच्छिक गट. यातील फरक पाहूया आपण. प्राथमिक गट एका भागात आहे आणि दुसऱ्या भागात आहे दुय्यम गट किंवा समूह. 1. प्राथमिक समूह आकाराने लहान असतात. दुय्यम समूह आकाराने मोठे असतात. 2. प्राथमिक समूहाचे सदस्यत्व अनैच्छिक असते. ते जन्माने प्राप्त होते व चिरकाल टिकते. उदाहरणार्थ, कुटुंब, जात, वंश, धर्म. 2. दुय्यम समूहाचे सदस्यत्व ऐच्छिक व हंगामी स्वरूपाचे असते. उदाहरणार्थ, विविध क्षेत्रांमध्ये कामगार म्हणून काम करणे, कार्यालयाचा वरिष्ठ म्हणून भूमिका बजावणे. फरकाचा 3रा मुद्दा आहे. प्राथमिक समूहातील व्यक्तीचे परस्पर संबंध अनौपचारिक व व्यक्तिगत स्वरूपाचे असतात. त्यांच्यात विश्वास, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, त्याग या भावना आढळतात. 3. या समूहातील म्हणजे दुय्यम समूहातील व्यक्तीचे परस्पर संबंध औपचारिक व व्यावहारिक स्वरूपाचे असतात. त्यांच्यात प्रेम, जिव्हाळा, आपुलकी इत्यादी भावनांचा अभाव असतो. परस्पर संबंध व्यवहारी असतात. 4. प्राथमिक समूहात व्यक्तीच्या प्राथमिक गरजा भागवल्या जातात. या समूहाद्वारे व्यक्तीला आपल्या संस्कृतीची ओळख ही चालीरीती, लोकरूढी, लोकनिधी इत्यादी माध्यमातून होते. 4. दुय्यम समूहातून व्यक्तीच्या दुय्यम स्वरूपाच्या गरजा भागवल्या जातात. उदाहरणार्थ, विविध छंद, व्यावसायिक गरजा. या समूहाद्वारे व्यक्तीला विविध क्षेत्रातील कायदे, हक्क, राजकीय हालचाली, वैज्ञानिक प्रगती
औद्योगिक प्रगती इत्यादी गोष्टींची माहिती होते. फरक दुसरा आहे ऐच्छिक समूह किंवा गट आणि अनैच्छिक समूह किंवा गट. 1. चार्ल्स एलवूडच्या मते ऐच्छिक समूह म्हणजे ते गट की ज्यांचे सदस्यत्व व्यक्ती स्वतःच्या इच्छेनुसार स्वीकारते. अनैच्छिक समूहाच्या बाबत नंबर 1. चार्ल्स एलवूडच्या मते अनैच्छिक समूह म्हणजे ते गट की ज्यांचे सदस्यत्व व्यक्तीला जन्मतः प्राप्त होत असते. 2. अशा समूहाच्या सदस्यत्वाचा त्याग करता येतो. ऐच्छिकचा. अनैच्छिकचा 2 नंबर. अशा समूहाच्या सदस्यत्वाचा त्याग करता येत नाही. 3. अशा समूहाचे सदस्यत्व नाकारण्याचा अधिकार त्या समूहाच्या पदाधिकाऱ्यांना असतो. 3. अशा समूहाचे सदस्यत्व नाकारण्याचा अधिकार कोणालाही नसतो. 4. राजकीय पक्ष, व्यापारी संघटना, युवा संघटना, सांस्कृतिक क्रीडा संघटना ऐच्छिक समूह आहेत. 4. कुटुंब, वंश, जात या अनैच्छिक संघटना आहेत. प्रश्न क्रमांक 4 आहे. खालील संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करायच्या. 1. संदर्भ गट आणि 2. भूमिका संघर्ष. संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करूया. 1. संदर्भ गट किंवा समूह. उत्तराचा क्रमांक 1. संदर्भ गट किंवा समूह ही संकल्पना अमेरिकन समाजशास्त्रज्ञ रॉबर्ट मर्टन यांनी मांडली. 2. मर्टनच्या मते ज्या भूमिका व स्थान संपादन करण्याची व्यक्तीची इच्छा असते अशा समूहाकडे ती व्यक्ती संदर्भ समूह म्हणून बघते. 3. संदर्भ समूह म्हणजे असा समूह की ज्यांच्या संदर्भात व्यक्ती स्वतःची परिस्थिती, गुणवत्ता, दृष्टिकोन आणि वर्तनाचे मूल्यमापन करीत असते. त्या समूहातील यशस्वी व्यक्ती त्यांचे आदर्श असतात. ती त्यांचे अनुकरण करते आणि स्वतःची त्यांच्याशी तुलना करते. 4. भूतकाळात आपण ज्याचा भाग होतो किंवा भविष्यकाळात आपण ज्याचा भाग होऊ पाहतो असा समूह म्हणजे संदर्भ समूह. 5. असे समूह अनौपचारिक आणि औपचारिक असे दोन्ही प्रकारचे असतात. ज्या व्यक्तीचे वडील यशस्वी डॉक्टर आहेत त्या व्यक्तीचा संदर्भ समूह त्याचे कुटुंब असते. औपचारिक संघटना त्या घटकांचा समावेश होतो की जे त्याला ध्येयसिद्धीत सहाय्य करतात. औपचारिक संदर्भ समूहात कामगार संघटना, सर्वोच्च न्यायालय, शिक्षक वर्ग इत्यादींचा समावेश होतो. दुसरा मुद्दा आहे भूमिका संघर्षाची माहिती पाहू आपण. उत्तर 1. व्यक्तीच्या सामाजिक स्थानानुसार जी वर्तन प्रणाली अपेक्षित असते त्याला भूमिका असे म्हणतात. 2. मात्र विशिष्ट परिस्थितीत व्यक्तीकडून अपेक्षित असलेल्या 2 किंवा अधिक भूमिकातील विसंगतींमुळे भूमिका संघर्ष निर्माण होतो. 3. भूमिका संघर्ष जेव्हा निर्माण होतो तेव्हा ती व्यक्ती दोलायमान अवस्थेत असते. नेमके कोणत्या भूमिकेला प्राधान्य द्यावे हे ती ठरवू शकत नाही. त्यामुळे तिची मानसिक कुचंबना होते आणि संबंधित व्यक्तीशी वादविवाद किंवा भांडणे होतात. 4. अर्थार्जन करण्यासाठी नोकरी करणाऱ्या स्त्रीने घरातील गृहिणीची भूमिका पार पाडावी अशी तिच्या घरच्यांची अपेक्षा असते. नोकरी व्यवसायाच्या जबाबदारीमुळे ती स्त्री कौटुंबिक जबाबदारीस पुरेसा वेळ देऊ शकत नाही. अशा वेळी तिला नोकरी सोडून दे असा सल्ला दिला जातो. मात्र 21व्या शतकातील स्त्री पुरुष समानतेच्या युगात ती नोकरी सोडून देण्यास तयार होत नाही. त्यातून भूमिका संघर्षाची तीव्रता वाढत जाते आणि कौटुंबिक स्वास्थ्यावर त्याचा प्रतिकूल परिणाम होत असतो. अशा परिस्थितीत कुटुंबातील अन्य सदस्यांनी समजूतदारपणा दाखवल्यास भूमिका संघर्षाची तीव्रता कमी करता येते. प्रश्न क्रमांक 5 आहे. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. त्यासाठी विषय दिला आहे. तुम्ही ज्या सदस्य समूहाचे सदस्य आहात ते समूह इथे रिकामे गोल दाखवले तिथे उत्तर लिहायचं आहे. माझे कुटुंब, माझी शाळा, माझा क्रिकेटचा क्लब, माझा मित्रपरिवार. आकडा आहे. खालील विधाने चूक की बरोबर हे सांगून सहकार्य स्पष्ट करा. म्हणजे चूक की बरोबर पण सांगायचं आणि त्याची कारणं पण द्यायची आहेत. 1. समाज कधीच बदलत नाही. 2. समुदायामध्ये राहणाऱ्या व्यक्तींमध्ये एकत्रित जीवन जगण्याची जाणीव असते. आपण चूक की बरोबर सहकारण स्पष्ट करूया. क्रमांक 1. समाज कधीच बदलत नाही हे विधान चूक आहे. कारण 1. गतिशीलता हे समाजाचे वैशिष्ट्य आहे. 2. बदलत्या काळाच्या गरजानुसार किंवा परिस्थितीनुसार
समाजात परिवर्तन घडून येत असते. 3. कृषीप्रधान समाज उद्योगप्रधान होत असतो. गावाचे शहरात आणि शहराचे महानगरात परिवर्तन होत असते. दुसरं विधान आहे, समुदायामध्ये राहणाऱ्या व्यक्तींमध्ये एकत्रित जीवन जगण्याची जाणीव असते. हे विधान बरोबर आहे. कारण 1. ऑरिस्टॉटलने म्हटल्याप्रमाणे मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. 2. ज्याला समाज किंवा समुदायात राहण्याची गरज नसते तो अमानव किंवा ईश्वर तरी असतो किंवा पशु असतो. 3. समुदायात राहिल्यानेच व्यक्तींमध्ये एकत्रित जीवन जगण्याची जाणीव निर्माण होत असते. 4. एकत्रित जीवन जगण्यानेच मानवाची प्रगती होत असते. अनादी काळापासून एकत्र राहणे ही मानवाची स्वभाव प्रकृती आहे. प्रश्न क्रमांक 6. आपले मत नोंदवा. 1. लोकरूढी, लोकनीती आणि कायदे यांचा एकमेकांशी कसा संघर्ष होतो ते सांगा. 2. सामाजिक जीवनात भूमिका संघर्ष अटळ आहे असे तुम्हाला वाटते का? याबाबत आपण मत नोंदवूया. यापेक्षाही तुम्ही वेगळं मत नोंदवू शकता. 1. लोकरूढी, लोकनीती आणि कायदे यांचा एकमेकांशी कसा संघर्ष होतो ते सांगा. उत्तर. 1. परंपरानिष्ठ भारतीय समाजात अनेक कालबाह्य, विषमतामूलक आणि शोषणयुक्त रूढी, प्रथा अस्तित्वात आहेत. 2. 19व्या शतकात समाजसुधारकांच्या प्रयत्नांमुळे ब्रिटिश सरकारने 1829 साली सती प्रथा या अमानुषी लोकनीती रूढीवर कायद्याने प्रतिबंध आणला. 3. 19व्या शतकात भारतात बालविवाह सार्वत्रिक होते. बेहरामजी मलबारी या समाजसुधारकाच्या प्रयत्नाने संमती विवाहाचा कायदा 1892 साली केला. मुलीच्या लग्नाचे किमान वय 14 वर्ष निर्धारित करण्यात आले. हिंदू विवाह कायद्यातील सुधारित तरतुदींनुसार विवाहासाठी स्त्रीचे वय 18 वर्षे असणे सक्तीचे आहे. या कायद्याचा भंग करणाऱ्यास शिक्षा करण्याची तरतूद कायद्यात आहे. 4. अस्पृश्यता पालन ही भारतीय समाजातील द्वेषमूलक प्रथा होती. भारताच्या संविधानात समानतेच्या हक्काच्या अंतर्गत अस्पृश्यता या प्रथेचे निर्मूलन करण्यात आले आहे. 5. अशा प्रकारे कालबाह्य लोकरूढी व लोकनीतींचे नियमन करण्यासाठी कायदे करावे लागतात. याचाच अर्थ लोकरूढी, लोकनीती आणि कायदे यात संघर्ष उद्भवतात. नंबर 2. मत नोंदवायचे आहे. सामाजिक जीवनात भूमिका संघर्ष अटळ आहे असे तुम्हाला वाटते का? उत्तर. 1. 21व्या शतकातील धकाधकीच्या सामाजिक जीवनात भूमिका संघर्ष उद्भवणे अटळ आहे असे मला वाटते. 2. माझी आई गृहिणीची भूमिका पार पाडून शाळेतील शिक्षिकेची नोकरी करायची. तिच्या शाळेची वेळ सकाळी 7ची असायची. त्यामुळे पहाटे 5 वाजता उठून ती स्वतःचा आणि आमच्या सर्वांचे डबे करायची. कधीतरी उठण्यास उशीर झाल्यास ती घाईघाईने शाळेत जायची. बाबांचा आणि आमचे डबे न केल्याने घरात कुरबुरी व्हायच्या. आई वैतागाने म्हणायची की तुम्हा सर्वांना हवे असेल तर मी नोकरीचा राजीनामा देते. आमच्या मध्यमवर्गीय कुटुंबाच्या दृष्टीने तिने नोकरी करणे अत्यंत गरजेचे असायचे. म्हणजेच गृहिणी आणि नोकरी व्यवसाय या 2 भूमिकात वारंवार संघर्ष उद्भवायचा. 3. माझे उच्च शिक्षण झाल्यानंतर नोकरीच्या निमित्ताने मी अमेरिकेत गेलो. माझ्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मुलीशी मी लग्न केले. लग्नानंतरही ती तिच्या व्यावसायिक उत्कर्ष म्हणजे करिअरला महत्त्व देत राहिली. मला अपेक्षित असलेली माझ्या आईच्या सारखी तारेवरची कसरत करण्यास ती तयार नव्हती. त्यातून आमच्यातील भांडणे उत्तरोत्तर वाढत गेली आणि सरतेशेवटी आम्ही उभयतांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. अशा प्रकारे 21व्या शतकात भूमिका संघर्ष क्रमप्राप्य अटळ आहेत. प्रश्न 7वा शेवटचा दीर्घोत्तरी प्रश्न आहे. खालील प्रश्नाचे उत्तर सविस्तर लिहा. साधारण 150 ते 200 शब्द. तुम्ही सदस्य असलेले कोणतेही 2 दुय्यम समूह ओळखा. तुम्ही सांगितलेल्या समूहांचा संदर्भ घेऊन समूहाची 4 वैशिष्ट्ये सांगा. उत्तर. मी कुटुंब या प्राथमिक समूहाचा सदस्य आहे. त्याचप्रमाणे मी सांस्कृतिक मंडळ या दुय्यम समूहाचाही किंवा मंडळाचाही सदस्य आहे. कुटुंब या प्राथमिक समूहाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे. 1. कुटुंब हा लहान आकारमान असलेला समूह आहे. माझ्या कुटुंबात माझे आई वडील आणि माझी भावंडे आहेत. आम्ही सर्व वडिलांच्या मालकीच्या घरात एकत्र राहत असतो. त्यास भौतिक सानिध्य असे म्हणतात.
2. कुटुंब या समूहाचे सदस्यत्व मला जन्मतः प्राप्त झाले आहे. 3. माझ्या कुटुंबातील आंतरक्रिया अनौपचारिक स्वरूपाच्या असतात. 4. आमच्या नात्यांचे स्वरूप शाश्वत आहे. आम्ही एकमेकांशी सहकार्याने वागतो. ब. सांस्कृतिक मंडळ या दुय्यम समूहाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. 1. आमच्या सांस्कृतिक मंडळाच्या सदस्यांची संख्या 200हून अधिक आहे. मी स्वखुशीने या मंडळाचे सदस्यत्व स्वीकारले आहे. सदस्यत्व स्वीकारताना मंडळाच्या नियमांचे पालन करण्याची हमी मी दिली आहे. मात्र उच्च शिक्षणासाठी मी आता पुण्याला जाणार असल्याने मी स्वेच्छेने मंडळाचे सदस्यत्व सोडणार आहे. 2. कार्यक्रमांच्या निमित्ताने आम्ही महिन्यातून एक वेळ एकत्र येतो. कार्यक्रमाच्या दरम्यान इतरांशी व्यक्तिगत आंतरक्रिया करणे अवघड असते. 3. मंडळाच्या इतर सदस्यांशी असलेले माझे संबंध नाममात्र स्वरूपाचे म्हणजे औपचारिक आहेत. 4. संगीताची आवड या समान उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आम्ही वेळोवेळी एकत्र येतो. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. मी इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर पोस्ट केलेले आहेत. त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिकाही पोस्ट केलेल्या आहेत. कम्युनिटी पोस्टमध्ये अनेक प्रश्नपत्रिका पोस्ट केलेल्या आहेत, त्या तुम्ही पाहू शकता. अभ्यासासाठी शुभेच्छा.